सोलापूर आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने आज सोलापूर या ठिकाणी माननीय श्रद्धेय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी विराट मोर्चाचं आयोजन केलं होतं। त्या मोर्चामध्ये शेड्यूल कास्टमधल्या 59 जातीपैकी 58 जातीचे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले होते आणि आरक्षणाच्या संदर्भात हा जो मोर्चा यशस्वी करण्यासाठी सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व संघटनेने या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। या ठिकाणी सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या या कार्यक्रमामध्ये मातंग समाजाने या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये या ठिकाणी पाठिंबा दिला। ही एक ऐतिहासिक घटना आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये RSS आणि भारतीय जनता पार्टी यांनी मातंग समाजाला हाताशी धरून या ठिकाणी बौद्ध आणि मातंग अशा प्रकारचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। परंतु या ठिकाणी मातंग समाजाचे लोंढे सर असतील यांनी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि प्रॉपर सोलापूर शहरामध्ये त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे मातंग आणि महार या जातीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून जो वाद निर्माण झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे ते या ठिकाणी संपताना दिसून येत आहे। कारण मातंग समाज हा या ठिकाणी आपला भाव आहे, आपला बंधू आहे, लहान धाकटा भाव आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला शेड्यूल कास्टच्या सूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे। परंतु आज RSS आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून मातंग समाजाला भडकवलं जात आहे आणि मातंग समाजामधले काही 10%, 5% जे लोक आहेत तेच लोक या ठिकाणी अबकडे वर्गीकरणाचं समर्थन करताना दिसून येत आहेत। परंतु या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट आहे, माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी जो या ठिकाणी संदेश दिलेला आहे की या ठिकाणी मातंग समाज हा आपला बांधव आहे। RSS आणि भारतीय जनता पार्टी ह्याला विचारधारेपासून तोडण्याचा जो काही प्रयत्न करत आहे तो प्रयत्न या ठिकाणी हाणून पाडण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे अशा प्रकारचा या ठिकाणी आशीर्वाद करतो। या ठिकाणी अभिजित दीप्तीच्या माध्यमातून संपूर्ण दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जो जय भीमचा नारा मोठ्या प्रमाणात गाजला गेला त्या जय भीमच्या माध्यमातून या ठिकाणी लक्षामध्ये आलेलं आहे की संपूर्ण शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लासेस आणि मायनॉरिटीज हा संपूर्ण बहुजन समाज हा जय भीम या नारामुळे संपूर्ण देशामध्ये एक क्रांती करण्याच्या मार्गावर आहे। या ठिकाणी RSS आणि भारतीय जनता पार्टी या देशामध्ये फार मोठं षडयंत्र करण्याच्या तयारीमध्ये आहे। या ठिकाणी अभिजित दीप्तीच्या माध्यमातून संपूर्ण बहुजन समाज एकत्र आला, युवक एकत्र आले आणि त्या ठिकाणी त्यांनी कुठल्याही जाती धर्माच्या व्यतिरिक्त या ठिकाणी जी प्रमुख मागणी आहे विद्यार्थ्यांची मागणी ती मागणी या ठिकाणी धरून धरण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे RSS पुढच्या काळामध्ये रिझर्वेशन, आरक्षण, अॅट्रॉसिटी यांच्या विरोधामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आरक्षण आणि अॅट्रॉसिटीच्या विरोधामध्ये या ठिकाणी सवर्णाला आपल्या विरोधामध्ये उभा करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि अशा वेळेस अभिजित दीप्ते सारखे व्यक्ती असतील, चंद्रशेखर आझाद सारखी व्यक्ती असतील, सोनम वांगचूक सारखी व्यक्ती असतील, यांची काय भूमिका असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। या ठिकाणी मी आपल्याला एक अभिवादन करणार आहे आणि एक नम्र सूचना करणार आहे की 58 जातीपैकी मातंग समाज हा जर तुम्हाला सांगतो 1-2-3% आपल्यापासून लांब गेला असला तर आज आपल्यासोबत शेड्यूल कास्टमधल्या जे 58 जाती एकत्र आले आहेत त्याला फळासारखा जपण्याचा प्रयत्न करा। गेल्या 75 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्काने अधिकार आपल्याला दिलेला आहे, ज्या नोकऱ्या आपल्याला दिलेल्या आहेत, जे अधिकार दिले आहेत ते पासून या 58 जातीमध्ये आपण वाटण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जी 75 वर्षामध्ये बौद्ध समाजाने जी चूक केली ती चूक आता होऊ देऊ नका। ह्या वर्गीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी 58 जाती आज आपल्या सोबत जोडल्या जात आहेत, त्यांना या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न करा आणि आंबेडकरवाद किती मजबूत आहे हे त्याला सांगण्याचा प्रयत्न करा। अशा प्रकारचा या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो। सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा आरक्षणाचं वर्गीकरण करा अशा प्रकारचा नाहीये, तरी सुद्धा सरकार या बाबतीमध्ये लोकांची दिशाभूल करून वर्गीकरण करण्याचा घाट का घालतो? आता मुळात म्हणजे समजतो ना कसं आहे किंवा सुप्रीम कोर्ट हे सांगतो की सुप्रीम नाही, सर्वोच्च कोण आहे सांगतो संसद आहे आणि संसद ही सर्वोच्च असताना त्या ठिकाणी संसदेने काय केलं, ज्यावेळेस भारतीय राज्यघटना ही खऱ्या अर्थाने संसदेमध्ये अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करेल किंवा अडचण निर्माण होईल त्यावेळेस तिचं प्रोटेक्शन करण्याचं काम हे सुप्रीम कोर्टावर दिलेलं आहे। म्हणजे सुप्रीम कोर्टावर सांगतो ना की भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करण्याचं या ठिकाणी काम दिलेलं आहे आणि सुप्रीम कोर्ट या ठिकाणी निर्णय एक देते आणि निर्णय वेगळा बदलला जातोय।
भारतीय संविधान के बेसिक स्ट्रक्चर में परिवर्तन करने का अधिकार किसी भी गवर्नमेंट को नाही, अशा केशवानंद भारतीच्या केसमध्ये या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. जर सुप्रीम कोर्ट म्हणत असेल की भारतीय राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चर मध्ये परिवर्तन करण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही, तर या ठिकाणी उपवर्गीयांचा विषय असतील, आरक्षणाचा विषय असेल, अॅट्रॉसिटीचा विषय असेल, त्या विषयावर त्याला कुठल्या प्रकारचं मत मांडण्याचा अधिकार या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला नाही. तरी त्याचा चांगला अभ्यास करावा असं माझं मत आहे. सरकार तरी का घाट घालतं? सरकार हेच मसुकी मनोवादी विचाराचं आहे. सरकार हे मनोवादी विचाराचं आहे, ते ब्राह्मणवादी विचाराचं आहे. त्यांची तोडा आणि फोडा ही नीती आहे मग सांगतो. त्यामुळे सेलू कास्ट यांच्यामध्ये डिवायडेशन करण्यासाठी सांगतो ना की तो घाट घालण्याचा प्रयत्न करत आहे. आज राज्यामध्ये मराठा असेल, धनगर असेल, ओबीसी असेल, यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राने पाहिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहेत आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात. सरकार याची येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या काही महिन्यांमध्ये दखल घेईल का? या ठिकाणी सरकारचं एकच मत काय, सिलो कास्टमध्ये डिवायडेशन झालं पाहिजे. आणि सिलो कास्टमध्ये डिवायडेशन करण्याच्या उद्देशाने सांगतो की सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 मध्ये जो निर्णय दिला सांगतो ते बंधनकारक नाही. हा निर्णय काय बंधनकारक नाही. हा निर्णय सांगतो की लागू करण्याच्या अगोदर ज्या काय मसुदे अटी लागू केल्या सांगतो त्या अटीत मसुदे कमिशन नियुक्त करून केलं पाहिजे. बदर एक समिती आहे आणि सिलो कास्ट आणि सिलो संदर्भात निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी कमिशन नियुक्त केलं पाहिजे, आयोग नियुक्त केला पाहिजे. पण बदर एक समिती आहे आणि तो वैधानिक अधिकार आहे महाराष्ट्र सरकारचा, हा केंद्र सरकारचा अधिकार नाही. त्यामध्ये ती बदर समिती ही सुद्धा असंवैधानिक आहे. आज महाराष्ट्रामध्ये जे असंख्य मोर्चे निघत आहेत उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये, हे मोर्चे निघाले पाहिजेत. कारण 59 जातीमध्ये जे जातीवादी सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना हा विरोध करण्यासाठी आपण आज या ठिकाणी मोठे मोर्चाचं या महाराष्ट्रामध्ये नियोजन चालवलं आहे. आणि हे आपण यातनं महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण होऊ देणार नाही असा आनंदसाहेब आंबेडकर यांचा इशारा दिलेला आहे सरकारला, आणि तो झाल्याशिवाय सक्सेस राहणार नाही. आणि आपण तो यातनं पुढे आरक्षण हे होऊ देणार नाही असा एकच नारा आपण या ठिकाणी देणार आहोत. जातीवादी सरकारचं एकच धोरण आहे की फोडा आणि जोडा. 59 जातीमध्ये फक्त काही समाजामध्ये, एका जातीमधील काही समाजातली थोडी बोटावर मोजण्या एवढी जी माणसं आहेत ते फक्त आरक्षण मागतायत, बाकी सर्व समाज आपल्या बरोबर आहे. त्याच्यामुळं आपण त्यांना सुद्धा बाजूला सारता आपल्या बाजूनेच आहेत असं आपण सगळ्यांनी समाजामध्ये दिसतच आहे आज सध्याला.